चला कार्यकर्त्यांनो, हे जे भलं मोठं उदाहरण दिसतंय का, ते मजूर नावाच्या प्रकरणातलं आहे. तुम्ही थोडासा विचार करा. उदाहरणाला दोन भाग आहेत. तर अर्ध्या भागामध्ये काही किमती दिल्या त्या बघा. 15 मजूर रोज 8 तास काम करून 100 कपाट 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे इथपर्यंत अर्धा भाग आला आणि त्याच्या पुढचा भाग अर्धा आहे. तर एक काम करायचं, अर्ध्या भागामध्ये काहीतरी कामाचा उल्लेख केलाय बघा. काय काम आहे? 100 कपाट. त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे तो वेगळ्या कामाचा प्रकार आहे. मग यात काय करतात, तर पहिल्या अर्ध्या भागातल्या कामाला गोल करायचा आणि दुसऱ्या अर्ध्या भागातल्या कामाला पण गोल करायचा. कोण आहे? 150 कपाट. बस. आणि त्यांच्या कामांची फक्त आदला बदल करायची. मग सांगा बरं, पहिल्या भागात कोण कोण राही दिसतंय तुम्हाला? 15, 8 आणि 12. बरोबर. आणि काम उलट करायचंय. दुसरं काम वर घ्या. ठीक आहे, 150 वरच्याला दिलं. या खाली आता कोण कोण दिसतंय सांगा? 10 दिसतोय, 18 दिसतोय. आणि हे काम आहे ते नाही घ्यायचं, वरचं काम खाली आणायचं 100. आणि भाग लावला की आलं तुम्हाला उत्तर की तेवढे दिवस लागणार आहेत तेवढे ते कपाट बनवायला. बघू बरं काय सांगा, किती कामगार लागतील असा प्रश्न आहे बरं का. एका शून्याला 1 शून्य गेला. 5चा भाग लावू का? 5 त्रिक 15, 5 दुने 10, बे 1 बे, बे चोक 8. परत बघा इथं बघा, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 3 ला 3 कॅन्सल. बघा इकडे 5चा भाग लावू. 5 दुने 10, 5 त्रिक 15. आणि बघा 2 ला 2 कॅन्सल. फक्त हे दोघं जण उरले, 4 आणि 3. मग 4 त्रिक काय? 12. याचाच अर्थ तेवढे काम करायला किती कामगार लागणार आहेत? 12. कुठे? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. भाग फक्त लावायला शिका. ठीक आहे. अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि बायांनो कमेंटमध्ये मला याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे. ओके.